मी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी घाटकोपरमध्ये पंतनगरमध्ये आलो आहे, सावरकर चौकमध्ये, आणि इथं स्वामी भक्तांचा मोठा उत्सव आहे। आज दत्त जयंती असल्यामुळे भक्तांचा प्रसाद आणि भंडारा इथं चालूच आहे सकाळपासून, आणि भक्तांची लाईन चालू आहे। आणि इथं स्वामी भक्त सेवक ते थोडे राजू म्हणून आहे, ते आपल्याला सांगतील इथलं काय नियोजन असतं त्यांचं ते। श्री स्वामी समर्थ। आपल्या मठाची स्थापना मे 2000 करण्यात आली। त्याच्यानंतर आता दरवर्षी इथे मागी गणेशोत्सव, प्रकट दिन, गुरुपौर्णिमा, दत्तजयंती असे सगळे उत्सव साजरे करण्यात येतात। इथे भक्तांना भरपूर चांगला अनुभव आहे आणि दिवसेंदिवस लोकांना प्रचिती येत जाते। तसंच या भक्त इथं येतच असतात, आणि स्वामी यात कट्टा आहे, आणि या स्वामी कट्ट्यामध्ये भरपूर भाविक येतात, इथं सेवा करतात आणि हे करतात। आता एक स्वामी भक्त आहे तेच आपल्याला सांगतील। श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने आज त्यांच्या आशीर्वादाने इथे लोकांकडून, स्वामी भक्तांकडून सेवा स्वामी घरून घेत आहेत। कुठल्याही प्रकारचा ओवापोह न करता निस्वार्थ सेवा या मठामध्ये आपण स्वामी भक्तांच्या माध्यमातून आपण इथे सतत करत असतो, आणि स्वामींचा प्रत्यय हा प्रत्येक येणाऱ्या सर्व भक्तगणांना महाराजांनी दिलेला आहे व त्यांची जी सेवा आहे अशी अशी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे स्वामींच्या कृपेने। आणि हा मठाची जी सेवारूप आहे, आम्ही जी सगळे भक्तगण मिळून करतो आहे, ही स्वामींच्या चरणाने अशीच वाढत राहो, ही स्वामींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो। सकाळपासून किती भक्त इथे येतात येथे, आणि काय काय तुमचे कार्यक्रम नियोजन असतं वर्षभर? आमचं सकाळपासून महाराजांचा अभिषेक असतो, त्याच्यानंतर पहाटेला आरती असते, दुपारची आरती असते, आणि रात्री आमची परत नामस्मरण आरती असते, आणि दिवसभरात महाप्रसाद जो काय भक्तगण आणतात तो महाप्रसाद दुपारी आम्ही सर्वांना त्याचं वाटप करत असतो। आणि जे येणारे जे भाविक आहेत ते यथाशक्ती इथे थांबून सेवा करतात, नामस्मरण करतात, आणि दिवसभर आपले रात्री उशिरापर्यंत आपले कार्यक्रम चालू असतात नामस्मरणाच्या रूपाने स्वामींच्या। श्री स्वामी समर्थ। स्वामींचंच नामस्मरण इथे दिवसभर चालू आहे, भक्तगण येत आहेत, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, आणि अशीच भक्ती वाढत राहो जेणेकरून स्वामी भक्त जमा होत राहो, आणि सगळ्यांना स्वामींचा प्रसाद रूपाने, आशीर्वाद रूपाने सगळ्यांना मिळते, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत आहे, सगळ्यांच्या आशीर्वाद रूपाने एक स्वामी इथे वावर करत आहेत असं मी म्हणेन। आज भरपूर भक्तगण येत आहेत रात्रभर, आता जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत हे चालेलच, भक्तगण येत राहणार। माझी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांना स्वामींचा प्रसाद मिळो आशीर्वाद रूपाने।